सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की माझं मॉर्निंग रुटीन. तुम्हाला जर फुल व्हिडिओ हवा असेल आणि माझे डेली व्लॉग हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी डेली व्लॉग्स बनवेल. आणि असं बोलतात की जुन्या काळामध्ये स्त्रिया आंघोळ केल्यावर सडा रांगोळी करायच्या, पण मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी जमू शकत नाहीत. तर आपल्याला जे जमू शकतं ते आपण केलं पाहिजे. जे शक्य होतील त्या गोष्टी केल्याच पाहिजे आपण. आणि बाहेरची स्पेसही आपण छान प्रकारे पुसून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर उंबऱ्यामध्ये थोडंसं गोमूत्र शिंपडलं पाहिजे आणि देवारा वगैरे छान असा एकदा आठवड्यातून एकदा तरी गोमूत्र, गुलाबजल आणि पाण्याने धुतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण देवाची मांडणी छान प्रकारे केली पाहिजे आणि देवांना आपण आठवड्यातून एकदा तरी पितांबरीने घासलं पाहिजे. असं बोलतात की जे पितळ काळं पडतं ते पितांबरीने पूर्ण क्लीन होतं. त्याचप्रमाणे समईमध्ये असणाऱ्या वाती असतात त्याही आपण एका वाटीमध्ये थोडंसं तांदूळ घेतलं पाहिजे. त्या तांदूळामध्ये त्या वाती ठेवायच्या आणि त्या वातींवर कापूर ठेवून आपल्या उंबऱ्याच्या बाहेर जाळावा. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाहीत. आणि शक्य असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदाही केलं तरी चालेल. आणि तुम्ही बघू शकता मी असं देव वगैरे चांगले आंघोळ घातली. त्याच्यानंतर मी स्वामींनाही पंचामृताने आंघोळ घातली. आंघोळ घातल्याच्या नंतर देवांना छान असे पुसून घेऊन एका म्हणजे पितळीमध्ये भरून त्यांची मांडणी वगैरे केली. आता तुम्हाला मी मांडणी कशी केली हे पूर्णपणे दाखवलं नाही, पण जेव्हा मांडणी वगैरे झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल मी मांडणी कशी केली. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी फुल व्हिडिओ बनवणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि जे पंचामृताने आंघोळ घातली तेच आम्ही सकाळी प्रसाद म्हणून सगळे घरातले तेच पितात आणि मग कामाला सुरुवात करतात. आणि माझं ही देवपूजा झाल्याच्यानंतर मग मी स्वयंपाक करते आणि बाकीची जी कामं असतात ती सगळी देवपूजा झाल्याच्या नंतरच करते. त्याचप्रमाणे देवापुढे थोडंसं पाणी ठेवलं पाहिजे. आणि जी घरामध्ये असेल श्रीरामाची प्रतिमा त्याच्या पुढेही थोडंसं पाणी ठेवा. त्याच्यानंतर आपण बाहेर उंबऱ्याच्या बाहेर थोडीशी रांगोळी काढली पाहिजे. रांगोळी काढल्याच्या नंतर घराच्या बाहेर दिवाही लावला पाहिजे आणि बोलल्याप्रमाणे उंबऱ्याच्या बाहेर कापूर जाळलाच पाहिजे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.